मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार। अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो। त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही। मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे। मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा, कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा, आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा। गोकुळकडून सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो, जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो। त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली, वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या। मी आपला एन्जॉय करत होतो। तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलीन। त्या अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला, बरं तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण? अमित शहा आणि मी। तुम्हाला कुठून रे कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो, काय राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली। अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती, 12 तास थांबायची कुठून आली? आदल्या दिवशी पोहोचलो तिथे रात्री, त्यात थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत। तिकडे काही पत्रकार मला भेटले, मला बोलले साहेब कधी भेटायचं? म्हटलं मला नाही भेटायचं, माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू, मला सांगा काय बोलू? म्हणून मी नाही म्हटलं। मी भेट झाली, तिकडनं विमानतळावरती आलो। इथून जाताना पण वो देखो जा रहे हैं, हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे। अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो, मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला। म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस? मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात? कुठे जरा मोकळीक म्हणून नाही। मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही, मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगीन ना, की लपून लपून निवडणुका लढीन, कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय। म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगीन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत। मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काही मिळत नाही आपल्याला, मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा। मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार। अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो। या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय, मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला। तोपर्यंत इकडे सगळे काहीतरी बांधणी सुरू होती, मी आता काही नावं नाही घेत कोणाची। आणि ह्यांना वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईन होणार बाकीच्यांसारखा। मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून
कुठचीही गोष्ट करायची नाही. आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण उद्या समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही. जाऊन दे, पण तो झाला भूतकाळ. त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे, त्याला 18 वर्ष झाली आहेत. ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही. इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत, तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे. उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारं खिडक्या उघड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.